नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी गौरी ध्यास अकॅडमी सातारा या आपल्या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करते। तर आज आपण बघणार आहोत पालघर जिल्हा पोलीस शिपाई भरती 2024 चा पेपर, ज्यामध्ये आलेले सामान्य ज्ञान आणि मराठी या विषयांच्या प्रश्नांचे सखोल विश्लेषण। चला तर मग सुरुवात करूया। सर्वप्रथम आपण सामान्य ज्ञान या विषयाचे प्रश्न पाहणार आहोत। बघूया पहिला प्रश्न। महाराष्ट्रातील संकटग्रस्त महिलांना माहिती व सहाय्य मिळविण्यासाठी खालीलपैकी कोणती टोल फ्री हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे? तर बघा, ही जी 181 क्रमांकाची हेल्पलाईन आहे ती यासाठी सुरू केलेली आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। यानंतर आपण पुढचा प्रश्न बघणार आहोत। योम मित्र खालीलपैकी काय आहे? तर बघा, हे जे योम मित्र आहे ते महिला रोबोट आहे, त्याला हाफ ह्युमनॉइड असंही म्हटलं जातं। कारण रिसेंटली भारताने जी गगनयान ही जी मोहीम सुरू केली होती, गगनयान अंतराळ मोहीम, तर ही मानवरहित यान अंतराळामध्ये पाठवण्यासाठी ही मोहीम सुरू केलेली होती। तर त्यामध्ये जे मानव पाठवला जाणार होता तो महिला रोबोट होता, त्यामुळे योम मित्र हे त्या महिला रोबोटला देण्यात आलेलं नाव आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। यानंतर पुढचा प्रश्न पाहणार आहोत आपण। स्वच्छमुख अभियानाअंतर्गत महाराष्ट्र शासनाचा स्माइल अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर बघा, स्माइल अँबॅसेडर म्हणून सचिन तेंडुलकर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। यानंतर पुढचा प्रश्न पाहणार आहोत। नेत्रभिंग अपारदर्शक होणाऱ्या डोळ्यांचा विकार कोणता? तर यापैकी बघा, हा जो मोतीबिंदू आजार आहे यामुळे नेत्रभिंग अपारदर्शक होते। अपारदर्शक म्हणजे दिसायचं पूर्ण बंद होतं। तसेच इतर बघा, वृद्ध दृष्टीचा हा जो आजार आहे तो वयोमानानुसार येणारा आजार आहे, ज्यामध्ये दृष्टी कमी होते। मोतीबिंदूमध्ये दिसायचं अपारदर्शक म्हणजे दिसायचं बंद होतं। आणि रातांधळेपणा जो आहे तो फक्त असा आजार आहे की ज्याच्यामध्ये रात्री फक्त कमी दिसतं, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। पुढचा प्रश्न बघूया। महाराष्ट्रातील विधान परिषदेची सदस्य संख्या किती आहे? तर ही जी विधान परिषदेची सदस्य संख्या आहे ती 78 आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। यानंतर पुढचा प्रश्न आपण पाहणार आहोत। कोविड-19 महामारीमुळे परदेशात अडकलेल्या भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी खालीलपैकी कोणते अभियान राबवण्यात आले होते? तर बघा, हे जे ऑपरेशन वंदे भारत आहे हे यासाठी राबवलेले कोविड-19 मुळे परदेशात अडकलेले जे भारतीय नागरिक आहेत ते भारतात आणण्यासाठी राबवलेले अभियान होते। तसेच हे इतर अभियान बघूयात आपण। हे जे आरपीएफ आहट अभियान आहे बघा, ते रेल्वेच्या संरक्षण दलाने राबवलेले अभियान आहे। आणि मानवी तस्करी रोखणे हा त्या पाठीमागचा उद्देश होता, मानवी तस्करी रोखणे। तसंच हे बघा, हे जे ऑपरेशन सद्भावना आहे ते भारतीय लष्कराने राबवलेले अभियान आहे, भारतीय लष्कराने। तर हे जे अभियान आहे ते दहशतवादामुळे जे जम्मू काश्मीरमध्ये ज्या लोकांच्या वरती दहशतवादाचा प्रभाव पडलाय, तर त्या लोकांना या प्रभावातून बाहेर काढणे किंवा मुक्त करणे यासाठी भारतीय लष्कराने राबवलेले हे सद्भावना अभियान होतं। आणि हे जे आहे बघा, कावेरी अभियान, ते दक्षिण सुदानमध्ये जे भारतीय लोक अडकलेले होते, दक्षिण सुदान जो रिसेंटली संघर्ष चर्चेमध्ये होता, तर त्या संघर्षादरम्यान जे भारतीय लोक सुदानमध्ये अडकलेले त्यांना भारतामध्ये परत आणण्यासाठी हे कावेरी अभियान राबवलेलं होतं। या ठिकाणी कोविड-19 विचारलेलं होतं, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। यानंतर पुढचा प्रश्न बघणार आहोत। पंकज अडवाणी हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर बघा, हे जे नाव आहे ते बिलियर्ड्स या खेळाशी संबंधित आहे। त्यांनी 8 वेळा या खेळामध्ये विश्व अजिंक्यपद जिंकलेले आहे, त्यामुळे ते आपल्यासाठी महत्वाचे ठरतात। यानंतर पुढचा प्रश्न पाहणार आहोत। 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? तर बघा, अरविंद पानगरिया हे जे आहेत ते 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आहेत। बऱ्याच जिल्ह्याला हा प्रश्न रिपीट झालेला आहे, एकतर 16वे विचारलेत किंवा मग 15वे विचारलेत। तर 15वे आहेत ते काय आहेत? एन के सिंग, एन आहे या ठिकाणी, एन के सिंग हे 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आहेत आणि 16वे अरविंद पानगरिया। आणि हा जो वित्त आयोग आहे तो भारतीय राज्यघटनेच्या 280व्या कलमानुसार स्थापन केला जातो, हेही एका जिल्ह्याला विचारलेलं आहे। पुढचा प्रश्न बघूया।
महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत? तर बघा हे जे पोलीस महासंचालक आहेत त्या रश्मी शुक्ला मॅडम आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघणार आहोत. सूर्यमाळ कडा हे कोणत्या जिल्ह्यातील सर्वात उंचीचे ठिकाण आहे? तर बघा हे जे सूर्यमाळ कडा ठिकाण आहे ते थंड हवेचे ठिकाण पालघर जिल्ह्यामध्ये येते. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघणार आहोत. राजे मुकणे यांचे स्वतंत्र संस्थान पालघर जिल्ह्यात कोठे होते? तर बघा त्यांचे हे जे संस्थान आहे ते जव्हार या तालुक्यामध्ये पसरलेले होते आणि सुमारे 600 वर्ष या संस्थानाचं राज्य या ठिकाणी होतं. त्यामुळे हे संस्थान आपल्यासाठी महत्वाचं आहे. 14व्या शतकामध्ये या संस्थानाचं राज्य होतं. बघा उत्तरेकडून दक्षिणेकडे गेल्यावर खालीलपैकी जलविद्युत केंद्रांचा क्रम बरोबर कोणता? तर बघा या ठिकाणी आपल्याला 4 जलविद्युत केंद्र दिलेली आहेत आणि त्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम विचारलेला आहे. तर जलविद्युत केंद्रांचा क्रम असा कुणीही पाठ करत नाही. आपल्याला जर जिल्ह्यांची लोकेशन एक्झॅक्ट माहिती असेल तर ह्याच्यावरून ह्याचं उत्तर बघा किती सहज येतं. तर सर्वात प्रथम लक्षात घ्या हे जे आता भाटघर आहे हे वेळवंडी नदीवरचं धरण आहे किंवा वेळवंडी नदीवरचं जलविद्युत केंद्र आहे. मग हे कुठं आहे? पुणे जिल्ह्यामध्ये येतं. दुसरं कनेर आहे ते सातारा जिल्ह्यातलं आहे. हे पण सातारा जिल्ह्यात आहे कोयना. आणि राधानगरी आहे ते कोल्हापूर जिल्ह्यातलं आहे. मग बघा पठारावरील जर कोकणातले जिल्हे सोडून दिले आणि पठारावरती जिल्ह्यांचा जर समजा आपण विचार केला तर आपल्याला काय लक्षात येतं की सर्वात दक्षिणेकडचा जो जिल्हा आहे तो कोल्हापूर आहे. मग हे जे कोल्हापूर जिल्ह्यातलं धरण आहे ते सर्वात दक्षिणेकडे असायला पाहिजे म्हणजे सर्वात शेवटी. मग यावरून फक्त हे 2 पर्याय आपले कट होत आहेत. त्याच्यानंतर बघा कोयना आणि कनेर हे जे धरण आहेत ते कुठे आहेत? सातारा जिल्ह्यामध्ये आहेत आणि सातारा जिल्ह्याच्या पण उत्तरेला पुणे जिल्हा येतो. त्यामुळे सर्वात पहिलं उत्तरेकडून विचारले मग सर्वात पहिलं असलं पाहिजे पुणे जिल्ह्यातलं धरण. याच्यावरून पर्याय क्रमांक डी म्हणजे सर्वात उत्तरेला भाटघर, त्यानंतर कनेर, त्यानंतर कोयना आणि त्याच्यानंतर राधानगरी अशा प्रकारचे हे हा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बघा काही प्रश्न असे असतात की ज्याचं तुम्हाला काही जरी माहिती नसलं आणि तुम्हाला फक्त लॉजिकने ते प्रश्न सुटू शकतात. त्यामुळे असे प्रश्न जे आहेत ते स्किप करायचे नाहीत. पुढे बघूया. इतिहासात होळकर राजवंशाचे संस्थापक कोण आहेत? तर मल्हारराव होळकर यांनी या होळकर राजवंशाची स्थापना केलेली होती. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. भारतातील सुप्रसिद्ध स्टॅच्यू ऑफ युनिटीची उंची किती मीटर आहे? तर बघा ही जी उंची आहे ती 182 मीटर आहे आणि हा जो स्टॅच्यू आहे बघा तो सरदार वल्लभभाई पटेल यांचा आहे. सरदार वल्लभभाई पटेल. आणि कुठं आहे तो? तर गुजरातमध्ये उभारलेला स्टॅच्यू आहे. हेही माहित असू द्या. यानंतर पुढचा प्रश्न पाहणार आहोत आपण. ग्रामसभेत खालीलपैकी कोणाचा समावेश होतो? आणि पर्याय बघा प्रौढ स्त्रिया, प्रौढ पुरुष आणि बघा हे जे 18 वर्षावरील स्त्रिया आणि पुरुष या सर्व नागरिकांचा समावेश होतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघूया. घटनेच्या कोणत्या कलमान्वये जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देण्यात आला होता जो सन 2019 मध्ये रद्द करण्यात आला? तर बघा हे जे 370 कलम आहे ते 2019 पासून विशेष चर्चेत आहे. त्यामुळे यावरती बघा प्रश्न विचारलेला आहे. कावळा म्हणजे गोंडी भाषेत काय? तर बघा कावळ्याला गोंडी भाषेमध्ये काकाड म्हणतात. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे. भारतीय दंड संहिता 1860 या कायद्यात बदल करून 2023 मध्ये नवीन जो कायदा पारित झाला त्याचं नाव विचारले. बघा बऱ्याचशा जिल्ह्यांना हा प्रश्न आलेला आहे आणि तुम्हाला मी काय सांगितलंय फक्त कीवर्ड लक्षात ठेवायचे. जिथं दंड दिसते त्यासाठी दंडासाठी कीवर्ड सांगितला होता न्याय. मग कुठं दिसतंय इथं नागरिक सुरक्षा हा गेला, साक्ष हा गेला, दंडे न्याय नाही फक्त न्याय एकाच ठिकाणी हा कीवर्ड दिसतोय. मग पर्याय क्रमांक 2 भारतीय न्याय संहिता हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे. पुढे बघूया. पालघर तालुक्यातील कोणता राष्ट्रीय महामार्ग जातो? तर बघा हा जो मुंबई अहमदाबाद मार्ग आहे तो पालघर तालुक्यातून जातो. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हा या प्रश्नाचे योग्य उत्तर
आहे. खालीलपैकी कोणत्या तालुक्यात समुद्र किनारा लाभलेला नाही? तर बघा दिलेल्या पर्यायामध्ये मोखाडा हा जो तालुका आहे त्याला पालघरमध्ये असणाऱ्या या तालुक्याला अजिबात समुद्र किनारा लाभलेला नाही, पूर्णपणे भूवेष्टित असलेला हा तालुका आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढे GS चा 22वा प्रश्न बघा. मच्छीमारीचे शास्त्रीय शिक्षण देणाऱ्या शाळा महाराष्ट्रात मुंबई बरोबर येथेही आहेत. तर बघा ही जी मच्छीमारीचे शिक्षण देणाऱ्या ज्या संस्था आहेत किंवा शाळा म्हणूया त्या सातपाटी आणि रत्नागिरीला सुद्धा आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हेच या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. खालीलपैकी कोण लोकहितवादी म्हणून प्रसिद्ध आहे? तर बघा हे जे गोपाळ हरी देशमुख आहेत यांनाच आपण काय म्हणतो? लोकहितवादी म्हणतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. तर बघा बाळ गंगाधर टिळक यांना आपण काय म्हणतो? लोकमान्य टिळक म्हणजे लोकमान्य. तसेच ज्योतिबा फुले यांना आपण महात्मा फुले म्हणूनही ओळखतो. तर आपल्याला लोकहितवादी विचारलेलं होतं, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर होतं. पुढे बघूया. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत लाभार्थींना दरमहा किती रकमेचा आर्थिक लाभ दिला जाणार आहे? तर बघा असं कोणीही नसेल आता की ज्यांना माझी लाडकी बहीण योजना माहित नसेल किंवा लाडका भाऊ योजना माहित नसेल. तर एका पेपरला लाडक्या भाऊ योजनेचा लाभार्थी म्हणजे लाभार्थीची रक्कम विचारलेली होती आणि या ठिकाणी एका पेपरला पात्रतेचं म्हणजे वयाची जी अट आहे ती किती आहे? 21 ते 65 वर्ष. तर ते विचारलेलं होतं. आणि आता काय विचारलंय? तर महिलांना किती लाभ मिळेल? तर तो 1,500 एवढा दरमहा हा लाभ मिळणार आहे. 1 हॉर्स पॉवर म्हणजे किती वॅट? आपण जे जनरली म्हणतो 1 HP, तर त्याच्यामध्ये 746 वॅट असतात. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. यानंतर पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत. नवीन संसद भवनाचे उद्घाटन माननीय पंतप्रधान यांच्या हस्ते, तर दिवस विचारलेला आहे बघा उद्घाटनाचा. तर हे जे नवीन संसद भवनाचं उद्घाटन होतं ते 28 मे 2023 या दिवशी करण्यात आलेलं होतं. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. बघा यानंतर आपण सामान्य ज्ञानाचे प्रश्न डिस्कस केलेले आहेत. आता आपण मराठीचे प्रश्न बघतोय. हाही प्रश्न ऍज इट इज एका जिल्ह्याला विचारलेला होता आणि पर्याय सुद्धा अगदी तेच होते. तर बघा त्याही ठिकाणी मी सांगितलं होतं की तुम्हाला पुली हा या ठिकाणचा विसंगत शब्द होता, कारण हा जो शब्द आहे तो कसा आहे? एक वचनामध्ये आहे आणि बाकीचे सर्व शब्द कसे आहेत? अनेक वचनामध्ये आहेत. जसं चुलीचं एक वचन चूल होतं, मुलीचं एक वचन मुलगी होतं आणि झुलीचं एक वचन झूल असतं. तसं पुली हा शब्द जो आहे तो एक वचनामध्ये आहे, कारण ह्याचं अनेक वचन काय होतं? पुल्या होतं. आपल्याला जर एखादी गोष्ट नाकारायची असेल तर आपण जे इंग्लिशमध्ये क्रॉस करतो तेच मराठीत काय आहे? फुले, फुली. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. अंथरूण पांघरूण या सामासिक शब्दाचा समास कोणता? तर बघा हा जो शब्द आहे अंथरूण पांघरूण, तर त्या सामासिक शब्दाचा विग्रह कसा होतो? अंथरूण आणि पांघरूण, अंथरूण आणि पांघरूण. म्हणजे विग्रह होत असताना ज्या दोन पदांच्या मध्ये विग्रह झालेला आहे ती दोन्ही पद काय आहेत? महत्वाचे आहेत आणि त्यांचा विग्रह होत असताना उभयान्वयी अव्ययाचा उपयोग केलेला आहे. तर द्वंद्व समासाचं हे उदाहरण आहे, कारण ज्या समासामध्ये दोन्ही पद महत्वाचे असतात तो द्वंद्व समास असतो. तर बघा त्यातही जर म्हटलं तर हे कुठल्या समासाचं उदाहरण आहे? इतरेतर द्वंद्व. कारण आणि हे जे आहे ते समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय आहे. जर त्या समुच्चय बोधक उभयान्वयी अव्ययाने विग्रह होत असेल तर तो इतरेतर द्वंद्व समासाचा प्रकार असतो. बघा पुढचा प्रश्न. पेटीतील नाणी मुलांना दाखवली या वाक्याचा प्रयोग ओळखा. तर बघा कोणत्याही वाक्याचा जर प्रयोग ओळखायचा असेल तर सर्वात प्रथम आपण काय करत असतो? वाक्यातील कर्ता शोधत असतो. मग बघू या वाक्याचा कर्ता कोण आहे? मुलांना दाखवली. दाखवणारा कोण? तर कुणीच नाही, वाक्यामध्ये कर्ता दिलेला नाही. मग बघा जर कर्ताच नाही वाक्यात तर कर्तरी प्रयोग असणारच नाहीये. हे दोन पर्याय आपले कट झाले. पुढे आता कर्म बघूया. मुलांना दाखवलेली काय आहेत? तर नाणी आहेत. मग हे आहे वाक्याचं कर्म.
मग बघा, नाणी आहे, कर्माला प्रत्यय लागलेला नाही. मग ज्या ठिकाणी वाक्यामध्ये कर्माला प्रत्यय लागलेला नसतो तिथं असतो कर्मणी प्रयोग. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. फुबाई फू हे आत्मचरित्र कोणाचे आहे? तर बघा, हे जे दिलेलं आत्मचरित्र आहे ते विठ्ठल उमप यांचं आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. दोन सुंदर वस्तूंमधील साम्य ओळखणे कठीण काम होते. या वाक्यात कोणत्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आला नाही? बघा, विरुद्धार्थी शब्द शोधायचा आहे आणि आला नाही विचारले. मग बघूयात आता पर्याय. कुरूप. कुरूप साठी विरुद्धार्थी शब्द या ठिकाणी आहे का? तर बघा, लगेच आहे सुंदर, म्हणजे याचा आलाय. भेद. भेद साठी विरुद्धार्थी शब्द बघूया, इथं साम्य दिसतोय आपल्याला, मग याचा पण आहे. सोपे. सोप्यासाठी इथं काय दिसतंय आपल्याला? कठीण दिसतंय, म्हणजे सोप्याचा विरुद्धार्थी शब्द सुद्धा वाक्यात आलेला आहे. मग राहिलं काय फक्त आपला पारक, मग तेच आहे योग्य उत्तर. तरीही एकदा चेक करूयात की पारक साठी कुठला विरुद्धार्थी शब्द वाक्यामध्ये आलाय का. तर बघा, या ठिकाणी ओळख. ओळख म्हणजे काय असतं? पारक. मात्र ते कसे आहेत? समानार्थी शब्द आहेत, आपल्याला विरुद्धार्थी विचारले. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा, गंगाजळी या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ कोणता? तर बघा, गंगाजळी म्हणजे काय असतं? तर आपण अशी ठराविक रक्कम बाजूला ठेवलेली असते की जी आपण शक्यतो खर्चात नाही, तर ती शिल्लक म्हणून साठवलेली रक्कम असते. मग त्या अर्थाचा पर्याय कुठला दिसतोय? तर पर्याय क्रमांक 3 कायम शिल्लक म्हणून ठेवलेली रक्कम. म्हणून पर्याय क्रमांक 3 हेच या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तसंच बघा, इतर पर्याय जर बघायचं झालं तर हे जे डोळ्यातले अश्रू आहेत त्यांना आपण अलंकारिक भाषेमध्ये काय म्हणतो? गंगा जमुना. तसंच बघा, दारात हत्ती झुलण्या इतकी संपत्ती असेल तर आपण काय म्हणतो? गजांत लक्ष्मी. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघूया, पुढीलपैकी अर्थाच्या दृष्टीने विसंगत म्हण ओळखा. आणि बघा, या ठिकाणी दिलेल्या म्हणी एकदा आपण वाचून घेऊयात. डोळ्यात केर, कानात कुंकर, लेकी बोले सुने लागे, मानेवर गळू नि पायाला अळू, आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी. तर या ठिकाणी ज्या म्हणी दिलेल्या आहेत बघा, या 3 म्हणी कशा आहेत? अर्थाला जवळजवळ साम्य दर्शवणाऱ्या म्हणी आहेत. म्हणजे जसं की डोळ्यात केर आणि कानात कुंकर, तर या म्हणीचा अर्थ काय होतो? तर गरजूला मदत न करता दुसऱ्याच व्यक्तीला करायची. म्हणजे डोळ्यात केर गेलाय पण आपण कुंकर कुठे मारतोय? कानाला. म्हणजे ह्या तिन्हीचा अर्थ कसा होतो? तर जिथं गरज आहे तिथं मदत करायची नाही आणि जिथं गरज नाहीये तिथं मदत करायची. त्यामुळे ह्या तिन्ही म्हणी कशा आहेत? अर्थाच्या दृष्टीने साम्य दर्शवणारे आहेत. मग विसंगत कुठली आहे? फक्त पर्याय क्रमांक बी, लेकी बोले सुने लागे. या म्हणीचा अर्थ काय होतो? तर एकाला उद्देशून बोलतो आपण, पण ते ऍक्च्युअली दुसऱ्यालाच उद्देशून बोललेलं असतं. त्यामुळे विसंगत म्हण पर्याय क्रमांक 2 ही या ठिकाणी आहे. पुढीलपैकी कोणत्या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात सामान्य नाम आहे? सामान्य नाम विचारलेलं आहे. तर बघूया, वयाच्या 12व्या वर्षी मी 7वी पास झालो. या ठिकाणी काय आहे? हे संख्या विशेषण आहे, पण वाक्यामध्ये जर वापरलेलं आहे तर हे काय म्हणून वापरलेलं आहे? विशेषण साधित नाम. कारण विशेषणानं कशाचं काम केलेलं आहे? नामाचं काम केलेलं आहे. त्यामुळे हा नामामध्ये विशेषण साधित नाम आहे. मानवता. बघा, याच्या ठिकाणी आपल्याला काय? एखादा भाव दिसून येतो, म्हणजे हे कशाचं उदाहरण आहे? तर भाववाचक नाम आहे. पुढे बघूया, गावोगावी नारद मुनींची संख्या वाढलेली आहे. तर या ठिकाणी हे जे नारद मुनी ऍक्च्युली आहे विशेष नाम, पण या ठिकाणी म्हणताना त्यांनी काय केले? जर विशेष नामाचं अनेक वचन केलं तर ते सामान्य नामाचं काम करत असतं. नारद मुनींची संख्या म्हटलेलं आहे, त्यामुळे या ठिकाणी यांनी काय केलंय? सामान्य नामाचं काम केलेलं आहे. पुढचा पर्याय बघूया, बोलावणे आल्याशिवाय जाणार नाही. तर बघा, हा जो बोलावणे शब्द आहे ह्याच्यामध्ये बोलव हा मूळ आहे धातू. कुठला धातू आहे? हा बोलव. याच्यापासून नाम तयार झालेलं आहे. म्हणजे हा कुठला नामाचा प्रकार होतो? तर धातू साधित नाम.
मग आपल्याला प्रश्नामध्ये विचारलेलं आहे सामान्य नाव, मग पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघूया. स्वच्छता हीच खरी संपत्ती या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. तर बघूया, या ठिकाणी क्रियापद दिलेलं नाहीये, म्हणजे वाक्यामध्ये डायरेक्ट कुठलंही क्रियापद दिलेलं नाही. पण जर आपण वाक्य परत व्यवस्थित वाचलं, स्वच्छता हीच खरी संपत्ती असते असा यातून बोध होतोय. म्हणजे जे क्रियापद आहे ते जरी दिसत नसलं तरी ते कसं आहे, अध्यारूत आहे, म्हणजे त्याच्या अर्थामध्येच ते लपलेलं आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे. आपली चित्र खरीखुरी वाटली पाहिजेत म्हणून लिओनार्दोनी नाना तऱ्हेचे प्रयोग केले आणि वाक्याचा प्रकार ओळखायचे. तर बघा, या ठिकाणी हे जे म्हणून आहे ते दोन ठिकाणी वापरलं जातं. म्हणून उभयान्वयी अव्यय, एक तर उद्देशबोधक म्हणून वापरतात आणि दुसरं काय असतं तर कारणबोधक. पण जर त्याच्या वाक्यामध्ये उद्देशबोधक म्हणून उपयोग केलेला असेल तर त्याच्या अगोदर जे आलेलं वाक्य असतं ते कसं असतं, विद्यार्थी असतं. म्हणजे पहिल्या वाक्याची जी सुरुवात आहे ती कशाने होते, वा वी वे, आणि उद्देशबोधक म्हणून आलेलं असेल तर ते मिश्र वाक्याचा प्रकार असतं. आणि या ठिकाणी बघा, वा वी वे न पहिल्या वाक्याचा शेवट झालेला नाही, मग हे आहे कारणबोधक. ज्या ठिकाणी कारणबोधक उभयान्वयी अव्यय आलेला असतं वाक्यामध्ये तो असतो संयुक्त वाक्याचा प्रकार. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. यानंतर पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत. आपणच आपल्या गैरसोयी निर्माण करत असतो या वाक्याचा काळ ओळखा. आणि पर्याय बघा, आता या ठिकाणी त्यांनी आपल्याला काय सांगितलेलं आहे, तर आपणच आपल्या गैरसोयी निर्माण करत असतो, म्हणजे काहीतरी रीत सांगितलेली आहे. मग बघा, पूर्ण वर्तमान काळ गेलं, अपूर्ण वर्तमान काळ गेलं आणि म्हटलेलं आहे निर्माण करत असतो, म्हणजे हे काय झालं तर रीती वर्तमान काळ. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे. शीघ्रकोपी म्हणजे काय. आता बघा, हा जो शीघ्रकोपी शब्द आहे तो आपण अशा व्यक्तीसाठी वापरतो ज्याला पटकन राग येतो. मग बघा, पर्यायामध्ये कुठे दिसतंय आपल्याला, पर्याय क्रमांक 4 लगेच रागवणारा. त्यामुळे हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. तसंच बघा, दुसरे जे शब्द आहेत, मोजक्या शब्दात बोलणारा व्यक्ती त्याला काय म्हणतो आपण, मितभाषी. आणि श्रम करून जगणारा असेल तर त्याला काय म्हणतो आपण, श्रमजीवी. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढील वाक्यात आलेला क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा. आता वाक्य बघूया. पिटुकली खारुताई घराच्या छपरावरून तुरुतुरु गेली. आता क्रियाविशेषण अव्यय म्हणजे काय, तर क्रियापदाबद्दलची जी एक्स्ट्रा माहिती सांगणारा जो शब्द असेल, पण तो कसा असला पाहिजे तर अविकारी असला पाहिजे. मग त्याला काय म्हणतो आपण, क्रियाविशेषण अव्यय. मग दिलेल्या वाक्यामध्ये जे क्रियाविशेषण अव्यय ते आहे तुरुतुरु. मग हा जो तुरुतुरु शब्द आहे तो खारुताईच्या जाण्याची रीत सांगतोय. कारण कुठं गेली असेल किंवा काळ कधी गेली असं काही तो सांगत नाही. स्थळाचा बोध होत नाही, काळाचा बोध होत नाही. कशाचा बोध होतोय, रीत, तिच्या चालण्याची रीत सांगतोय. त्यामुळे हे रीतिवाचक क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघूया. पुढील शब्दाचा योग्य समानार्थी शब्द निवडा. आणि दिलेला जो शब्द आहे तो बघा संरचना. तर कधी कधी असं होतं बघा की मराठीतले जे शब्द आहेत ना त्याच्यापेक्षा आपल्याला इंग्रजीतले शब्द थोडेसे इझी वाटतात. म्हणजे जसं आपल्याला संरचना पटकन समजत नाही, बट तेच जर आपण स्ट्रक्चर म्हटलं तर आपल्याला पटकन समजून जातं. तर बघा, हा जो संरचना शब्द आहे त्याच्यासाठी समानार्थी आहे ठेवल. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. तसंच बघा, भूषण हा जो शब्द आहे तो आपण काय कशासाठी वापरतो, तर अलंकार असेल किंवा दागिना असेल तर त्याच्यासाठी आपण हा शब्द वापरत असतो. त्यानंतर बघा, भूमिकासाठी आपण पात्र सुद्धा म्हणू शकतो. मराठी नवकाव्याचे प्रणेते कोणास म्हटले जाते. तर बघा, या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 मध्ये जे दिलेले आहेत बा.सी. मर्ढेकर यांना मराठी नवकाव्याचे प्रणेते म्हणतात आणि यांचं पूर्ण नाव आहे बाळ सीताराम मर्ढेकर. यानंतर पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत. पुढील पैकी कोणत्या पर्यायातील शब्दांची जोडी विरुद्ध अर्थाची नाही म्हटले त्यांनी. मग आता बघूया पर्याय. स्वाधीन पराधीन ही विरुद्ध अर्थाची जोडी आहे. द्वेष स्नेह ही पण आहे.
अलग विलग ह्याच्यावरती विचार करू आणि सत्वर आणि सावकाश तर ही सुद्धा आहे. मग पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. कारण अलग आणि विलग हे कसे आहेत? समानार्थी शब्द आहेत. मग त्यांनी आपल्याला विरुद्ध अर्थाची जोडी नसलेला पर्याय विचारला होता. मग ही समानार्थी असल्यामुळं पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. अलग विलग म्हणजेच काय असतं तर वेगळं होणे. बघा पुढचा प्रश्न. पुढीलपैकी वेगळ्या अर्थाचा शब्द ओळखा. शब्द बघूयात. निष्कारण, सकारण, अकारण आणि विनाकारण. तर दिलेलं जे आहे बघा, आता निष्कारण म्हणजे काय तर एखाद्या गोष्टीला काहीच कारण नसणे. मग त्याच अर्थाचं दुसरं काय दिसते? अकारण. विनाकारण म्हणजे सुद्धा तोच अर्थ होते. मग हे जे सकारण आहे तो फक्त काय आहे? वेगळा शब्द आहे. स म्हणजे असणे. मग एखाद्या गोष्टीच्या पाठीमागं काहीतरी कारण असणे म्हणजे काय? सकारण. मग तो फक्त विसंगत आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हेच या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढे बघूयात. मरगळ येणे या अर्थाचा योग्य वाक्प्रचार निवडा. तर बघा या ठिकाणी खाईत पडणे नाही होत, जीवात आकांत करणे नाही होत, भांबावून जाणे नाही होत. तर काय होतं? ग्लानी येणे किंवा आपण इन जनरली त्याला काय म्हणतो तर चक्कर येणे किंवा अशक्तपणा येणे अशा अर्थाने तो शब्द वापरला जातो. पुढे बघूया. तमोगुण या शब्दाची योग्य फोड कोणती आहे? तर बघा हे विसर्ग संधीचं उदाहरण आहे. मग पर्यायांच्यामध्ये फक्त विसर्ग संधी एकाच ठिकाणी दिलेले आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघूया. माझ्या खणखणीत आवाजाने आणि ठणठणीत भाषणाने सारी सभा मी दणाणूनच टाकली. या वाक्यात एकूण किती विशेषणे आलेली आहेत? आता बघूयात किती विशेषण आलेत बघूयात. आवाज हे नाम आहे. नामाबद्दल विशेष माहिती खणखणीत हे एक. ठणठणीत भाषण, भाषण नाम, नामाबद्दल विशेष माहिती हे दुसरं विशेषण. त्यानंतर सारी सभा, सभा नाम आणि त्याच्याबद्दल हे सारी म्हटलं तिसरं विशेषण. तसंच बघा विशेषणाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द सुद्धा काय वाक्यामध्ये विशेषणाचंच काम करतो. त्याच्यामुळे हे जे आहे माझ्या हे आहे वाक्यामध्ये असणारं चौथं विशेषण. मग वाक्यामध्ये आलेले आहेत एकूण 4 विशेषणे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हेच या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. यानंतर पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत. मावशीने 2 तोळे सोने खरेदी केले. या वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. तर बऱ्याच जिल्ह्यांच्या मध्ये हा प्रश्न रिपीट झालेला आहे. तर तोळे या शब्दामध्ये कोणताही प्रत्यय लागलेला नाही. मग प्रथमा जी विभक्ती आहे त्यामध्ये एकवचन असेल किंवा अनेक वचन त्याला कुठलाही प्रत्यय लागलेला नसतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हेच या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा मराठीचा प्रश्न बघूयात. पुढीलपैकी सामासिक शब्दाचा अयोग्य विग्रह असणारा पर्याय निवडा. अयोग्य प्रश्न व्यवस्थित वाचत चला. अयोग्य विचारले. प्राप्त धन, प्राप्त आहे धन ज्यात असा तो बरोबर आहे. पुरणपोळी, पुरण भरून तयार केलेली पोळी हेही बरोबर आहे. वनभोजन, वनातील भोजन हे सुद्धा बरोबर आहे. मग राहिलं काय? पर्याय क्रमांक 4. तर आता हे कसं चुकलंय ते बघूयात. विटी दांडू द्वंद्व समासाचं उदाहरण आहे. विटी अथवा दांडू. तर बघा जर विरुद्ध अर्थाचे शब्द जर एकाच ठिकाणी आलेले असतील तर त्याचा विग्रह करत असताना काय आपण वापरतो? अथवा किंवा जे विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय असतात. पण या ठिकाणी दिलेले जे उदाहरण आहे त्याच्यामध्ये फक्त विटी असून चालणार नाही, फक्त दांडू असून चालणार नाही. तर दोन्ही गोष्टी कशासाठी आपल्यासाठी आवश्यक आहेत. मग त्याचा विग्रह करत असताना आणि व असा समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय वापरले पाहिजे. त्यामुळे हे काय आहे? हा विग्रह चुकीचा आहे. तर विटी दांडू शब्दाचा विग्रह कसा होतो तर विटी आणि दांडू. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. मनस्ताप हा शब्द खालीलपैकी कोणत्या संधीचे उदाहरण आहे? आणि बघा हा जो शब्द दिलेला आहे त्याचा विग्रह कसा होतो? त्यामुळे हे कसे विसर्ग संधीचे उदाहरण आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. विसर्गाचा च होऊन संधी झालेली आहे. पुढे बघूयात. शहाणा, शहाणपणा हे कोणत्या प्रकारचे नाव आहे? तर बघा हे शहाणपणा बहुवाचक नाम आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे.
तर बघा, आज या ठिकाणी आपण जे पालघर जिल्ह्याला विचारलेले होते ते मराठी आणि सामान्य ज्ञान या प्रश्नांचं सखोल विश्लेषण पाहिलेलं आहे. अशाच प्रकारे बघा, उज्ज्वल सरांनी आपल्याला अतिशय सुंदर पद्धतीनं प्रत्येक गणित असेल किंवा बुद्धिमत्तेचा प्रश्न असेल, अतिशय सुंदर पद्धतीने तो कसा सोडवायचा किंवा शॉर्ट ट्रिक वापरून तुम्ही तो कसा सोडवू शकता याचं विश्लेषणासहित त्यांनी असं सोडवून दिलेलं आहे. तेही तुम्ही नक्की बघा. आणि अशाच प्रकारे इतर जिल्ह्यांचं जर तुम्हाला विश्लेषण हवं असेल, कारण आता लवकरच मुंबईचा पेपर येतोय, त्याच्यामुळे मुंबईच्या अवतीभोवतीचे जे जिल्हे असतील, पालघर असेल, मुंबई लोहमार्ग असेल किंवा नवी मुंबईचा पेपर असेल किंवा ठाणे ग्रामीण असेल, ठाणे शहर असेल, तर हे सगळे पेपर, तसेच त्यासोबतचे असणारे चालकचे पेपर, तर या सर्व प्रश्नांचं विश्लेषण तुम्हाला नक्कीच फायदा करून देईल. त्यामुळे हे सर्व पेपर जर तुम्हाला एकाच ठिकाणी आपल्या युट्यूब चॅनलवरती मिळून जातील, त्यासाठी तुम्ही आपल्या युट्यूबच्या लिंकला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.